सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 97 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली आणि रविशेठ शशी यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला. रविशेठनं त्याला सांगितलं होतं की येऊ नको, पण शशी येणार म्हणजे येणार हे त्यांना माहीत होतं, कारण तो वाघाचं काळीज असणारा बछडा होता. आणि आता रविशेठची नजर त्याच्यावरच होती. तो खरंच कुठं दिसतो का ते बघत होते. त्यांनीसुद्धा त्यांच्या माणसांना तयार राहायला सांगितलं होतं. तशीच वेळ आली तर पोलिसांवर हल्ला करायचा, पण शशीला वाचवायचा. मी पकडलो गेलो तरी हरकत नाही, असं ते म्हणाले होते. आणि आता शशी 2 खिशात 2 बाजूला 2 पिस्तूल घेऊन निघाला. आणि चंद्रानं ते पाहिलं. तशी चंद्रासुद्धा म्हणाली, मला पण यायचं आहे, येऊ दे की. आणि शशी कोरड्या आवाजात म्हणाला, नाही, नको. तू इथेच थांब. चंद्रा म्हणाली, नाही, मी नाही थांबणार. मला तुझ्यासोबत यायचं आहे, नाहीतर तू पण नाही जायचं. आणि हे पिस्तूल कशाला घेतलं, असं म्हणून तिनं त्याच्या खिशातलं पिस्तूल काढून घेतले. आणि शशी चिडला नाही. तिला समजावत म्हणाला, चंद्रा, मी पिकनिकला नाही चाललो. तिथं खूप मोठी रिस्क आहे. आता तुला खरंच सांगतो, मी एका इन्स्पेक्टरचा काटा काढायला चाललो आहे. तशी चंद्रा घाबरली आणि म्हणाली, डायरेक्ट इन्स्पेक्टरला मारणार होय तू? अरे पण तुझ्या जीवाला धोका असेल, तुला पकडलं तर मी काय करू? शशी थोडा थांबला आणि त्यानं तिला त्या इन्स्पेक्टरनं काय केले ते सांगितलं. आणि ते ऐकून चंद्राला सुद्धा धक्का बसला. आणि आता तिनं स्वतः होऊन त्याच्या हातात पिस्तूल दिलं. शशी ते पिस्तूल पुन्हा खिशात ठेवत तिला म्हणाला, म्हणून म्हणतो चंद्रा, माझ्यासोबत येऊ नको, मी एकटा जातोय. आणि रिस्क खूप आहे, तुला काही व्हायला नको. उगीच माझ्या मागे पळत जाऊ नको, शांत राहा. माझी लढाई मला लढू दे. आजचं काम म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. जगतोय की मरतोय माहीत नाही. आणि जर पोलिसांच्या तावडीत सापडलं तर जेल कन्फर्म. आणि माझं काहीही होऊ दे, मला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, असं म्हणून तो तिच्याजवळ आला आणि तिच्या दोन्ही गालांना हात लावला. दोन्ही गाल हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात खूप प्रेमळ नजरेनं खोल बघितलं आणि म्हणाला, दुसरी गोष्ट म्हणजे, मला या चंद्राच्या तुकड्याला काहीही होऊ द्यायचं नाही. आता चंद्राचे सुद्धा डोळे पाण्यानं भरून आले आणि ती म्हणाली, मला पण तसंच वाटतं की तुला काही होऊ नये. तुला काही झालं तर मी काय करू? तुझ्याशिवाय मी एकटी कशी राहू? आता या क्षणीसुद्धा. शशी म्हणाला, म्हणून म्हणतोय चंद्रा, माझा नादच सोड. माझं आयुष्य हे असंच आहे ग. कुठं माझ्यासारख्या मुसाफिराच्या नादी लागतीस? मला तुझ्या डोळ्यात सगळं दिसतं. माझ्याविषयी तुझ्या मनात काय आहे ते सगळं दिसतं. आणखीन स्वप्न बघू नकोस माझ्यासोबत जगण्याची. तुला मी आवडतो ना, आणि ही आवड इथपर्यंतच राहू दे. आणखीन पुढं जायला नको. असं म्हणून शशी निघाला. तसा तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, आणि तुला मी आवडते का? आणि आतासुद्धा शशीनं त्याचे पाण्याने भरलेले डोळे मिटून घेतले. पाठ तिच्याकडे होती आणि तो डोळे घट्ट मिटून काळजावर दगड ठेवून खोटं बोलत म्हणाला, नाही, मला तूच काय, पण मला कोणीच आवडत नाही. मला कोणीही नातेवाईक नाहीत. मला बहीण नाही, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. मला कोणीच नाही. असं म्हणून तो इमोशनल झाला. मला आता कुठलंच नातं निर्माण करायचं नाही कोणासोबतच, जे माझ्या पायातली बेडी होईल. असं म्हणून तिच्या हातातून तो स्वतःचा हात काढून घेत होता. पण चंद्रा त्याचा हात सोडत नव्हती, कारण तिला माहीत होतं तो खोटं बोलतोय. आणि शशीसुद्धा जास्त जोर लावून हात ओढतच नव्हता. तिनं पकडलेला तो हात कधीच सुटू नये असं त्यालाही वाटत होतं. आणि आता चंद्रानं सरळ त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. पण शशीला आता त्याचं काहीही वाटत नाही. फक्त थोडासा तोही इमोशनल झाला.
आणि काही वेळानं तिचे त्याच्या छातीवर असलेले नाजूक हात त्यानं त्याच्या दणकट हाताने कुरवाळायला सुरुवात केली आणि स्पर्शाची भाषा एकमेकांना कळत होती. दोघेही खूप इमोशनल झाले होते. आता त्यानं स्वतःला सावरलं, तसेच तिचे दोन्ही हात पकडून स्वतःला सोडवून घेतलं आणि म्हणाला, जातो मी. आणि तसाच तिला चेहरा न दाखवता डोळे पुसत निघून गेला. आणि चंद्रा पटकन म्हणाली, जातो नाही, येतो म्हणायचं. पण ते ऐकायला शशी थांबला नव्हताच. विजेच्या वेगानं पायऱ्या उतरून त्याच्या बुलेटजवळ तो गेला होता आणि बुलेटला किक मारत होता. आणि जशी एक शेवटची किक मारली आणि गाडी सुरू झाली, तसं त्याच्या खांद्यावर एक हात पडला. शशीनं चकित होऊनच पाठीमागं तिरक्या नजरेनं बघितलं की कोण बसले, तर ती चंद्रा होती आणि तिनं बुरखा घातला होता. आणि शशी म्हणाला, चंद्रा, तुला सांगितलेलं कळत नाही का गं? कशाला येतेस माझ्या पाठीमागे? आणि चंद्रा म्हणाली, मी तुला अडवू तर शकत नाही, पण तुझ्यासोबत येऊ शकते. आज मला तुला दाखवून द्यायचं आहे की तुझ्या पायातली बेडी नाही मी, तर तुझी ताकद आहे. तुझ्या बरोबरीने लढणार मी. आणि म्हणून मला पण तुझ्यासोबत यायचं आहे. आता जिथं तू तिथं मी, आणि बाकीचं सगळं नंतर बोलू, चल पटकन, असं ती म्हणाली. मग शशी थोडा गालात हसला आणि त्यानं आता गाडीला किक मारली. मग दोघेही त्या मिरवणुकीत गेले. आणि तिथं गेल्यानंतर आधी शशीनं रविशेठकडे पाहिलं आणि तो तिला म्हणाला, तू बाबांजवळ जाऊन उभा राहा, म्हणजे सेफ राहशील. आणि मग चंद्रा गेली आणि गुपचूप त्यांच्याजवळ त्या बुरख्यातच उभा राहिली. आणि रविशेठला वाटलं, हा पण नक्कीच अजित आहे किंवा आणखीन आपलाच कोणीतरी माणूस आहे. पण वेडे आहेत का हे? हिंदूंच्या देवाच्या विसर्जन मिरवणुकीत मुस्लिम का सामील होईल, तेही बुरखा घालून? असा विचार पोलीस करणारच की. आणि पोलिसांना लगेच संशय येणार, हा बुरखा घालून यायची काय गरज होती त्याला? आणि आता रविशेठने खाली पायात बघितलं आणि ती तर मुलीची नका होती, म्हणजे हे कोण आहे असं म्हणून रविशेठसुद्धा बुचकळ्यात पडले. हा अजित नक्कीच नाही. आणि त्यांनी हळूच बुरखा घातलेल्या व्यक्तीच्या कानात सांगितलं, चेहरा दाखव. तसा चंद्रानं त्यांना चेहरा दाखवला आणि रविशेठ चकित झाले आणि म्हणाले, चंद्रा तू? अगं आता तू कशाला आलीस आणखीन? चंद्रानं पुन्हा चेहरा झाकून घेतला आणि म्हणाली, बाबा, तुमच्या पोराला वाटतं की मी त्याच्या पायातली बेडी आहे. मला सोडून येत होता म्हणून आले बुरखा घालून त्याच्यासोबत, त्याला हे दाखवून द्यायला की माझ्यात पण हिंमत आहे. रविशेठ अशाही परिस्थितीत थोडे हसले आणि तिचं कौतुक करत म्हणाले, वेल डन. अशीच एकमेकांना साथ दिलीत तर कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही. आणि खरं सांगू, बायको ही अशीच असावी, नवऱ्याला प्रत्येक ठिकाणी साथ देणारी. आणि चंद्रा म्हणाली, पण बाबा, लग्न अजून ठरलं पण नाही. आणि रविशेठ म्हणाले, म्हणजे तो पुन्हा तुला आय लव्ह यू म्हणाला का नाही? चंद्रा म्हणाली, एकदा म्हणालाय, अजून दोनदा म्हणाले की मी निघून जाणार. आणि रविशेठला वाटलं की अरे बापरे, या मुलीला आता आय लव्ह यूचा अर्थ सांगू की नको? पण नको, आपण मध्यस्थी करायलाच नको त्या दोघांमध्ये. अजित तिला जाऊ देणार नाही याची खात्री आहे मला. आणि मग मिरवणूक सुरू झाली आणि रविशेठ चंद्राला म्हणाले, चंद्रा, तो बुरका पहिला काढून ये. अजितच्या हे लक्षात कसं नाही आलं? त्यानं तुला का बुरका दिला घालायला? चंद्रा म्हणाले, बाबा, त्यानं नाही दिला, मीच घातला. आणि रविशेठ म्हणाले, तरीच म्हटलं, त्याच्याकडून अशी चूक होणार नाही. तू जा आणि पटकन बुरखा काढून ये, नाहीतर संशय वाढेल पोलिसांचा आपल्यावर. पण तो आहे कुठं? आणि चंद्रानं आता बाजूला जाऊन बुरखा काढला आणि म्हणाली, माहीत नाही, मला सोडला आणि गेला कुठं तरी. मग रविशेठ आणि चंद्रा शशी कुठं दिसतोय का ते बघत होते. आणि आता चंद्रासुद्धा घारीसारखी तिची नजर इकडून तिकडून फिरवत होती.
चंद्राला कोणी जास्त ओळखत नव्हतं, कारण तिचं पोलीस रेकॉर्ड काहीच नव्हतं. आणि नक्कीच रवी शेठ अशा गर्दीत आहे, म्हणजेच तो अजितसुद्धा त्यांचं संरक्षण करायला मिरवणुकीत येणार अशी त्या पोलिसांना खूप खात्री होती. आणि ते इन्स्पेक्टर मिरवणूक सुरू होण्याआधीच सगळ्या पोलिसांची मीटिंग घेत होते. तिथेच उभा करून ओळख परेडसुद्धा घेतली सगळ्यांची. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे सगळे इन्स्पेक्टर बोलवले होते त्यांनी, आणि ते बलात्कारी इन्स्पेक्टरसुद्धा त्यामध्ये होता. आणि सगळ्यांकडे बघता बघता त्यांच्या लक्षात आलं की एक जण इन्स्पेक्टर अजून आलाच नाही. आणि इन्स्पेक्टर तावरे दिसत नाहीत, अजून आले नाहीत का असं म्हटलं. इतक्यात आलो सर असं म्हणून ते इन्स्पेक्टर आले. ते टोपी सावरत उभा राहिले. आणि ते इन्स्पेक्टर सिनियर होते आणि तावरे ज्युनियर होते. नुकतेच काही दिवस झाले होते पोलीसमध्ये भरती होऊन. आणि ते सिनियर इन्स्पेक्टर तावरेंना म्हणाले, तावरे ड्युटीवर लक्ष द्या, कुठं पळत आहे तुम्ही सारखं सारखं. आणि तावरे मान खाली घालून इनशर्ट नीट करत म्हणाले, सर थोडंसं वॉशरूमला गेलो होतो, जास्तीची लागली होती आणि इथे कुठे टॉयलेट पण नाही, म्हणून थोडं लांब जावं लागलं. आणि ते सिनियर इन्स्पेक्टर दम देत म्हणाले, बरं बरं, आणि नीट लक्ष ठेवायचं. आणि तो काळा गॉगल का लावला आहे तुम्ही, त्याची गरज आहे का आत्ता. आणि इन्स्पेक्टर तावरे म्हणाले, सर डोळे आलेले आहेत, काय करू, काढला गॉगल तर इतरांना इन्फेक्शन होईल. तुम्ही म्हणत असाल तर काढतो, मग सगळ्यांना इन्फेक्शन होईल. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, नाही नाही राहू द्या, हरकत नाही. आणि मग सगळ्यांना उद्देशून म्हणाले, नीट लक्ष ठेवा, आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे रवी शेठवर हल्ला झाला तर ठीक, नाहीतर आपली माणसं तयार आहेतच त्यांच्यावर हल्ला करायला. आणि मग बिळात लपलेला अजित नक्कीच बाहेर येणार. किती वेळ तो बिळात लपून राहील. मग मिरवणूक सुरू झाली. रवी शेठने गणपतीची आरती केली आणि ती मिरवणूक समुद्राकडे निघाली. खूप गर्दी होती, खूप गोंधळ होता आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा कडेकोट होता. रवी शेठ आणि चंद्रा शशी कुठे दिसतोय का म्हणून बघत होते, पण तो दिसतच नव्हता आणि तो कुठं गायब झाला हे कळतच नव्हतं. आणि आता त्याच वेळी एक पोलीस होते, त्यांना बाथरूमला लागली आणि म्हणून गेला. आणि त्याला तिथेच त्यांचा साथीदार नुसता चड्डी बनियांवर बेशुद्ध पडलेला दिसला. आणि त्यानं ओळखलं, त्याच्या लक्षात आलं की काहीतरी घातपात नक्कीच झाला आहे. तो पटकन येऊन त्या इन्स्पेक्टरला म्हणाला, साहेब इन्स्पेक्टर तावरे बेशुद्ध आहेत आणि कोणीतरी त्यांची कपडे घालून आपल्यामध्ये सामील झाला आहे. आणि आता ते इन्स्पेक्टर म्हणाले, कोणीतरी नाही, तो नक्कीच अजित असणार आहे. 1 मिनिट, म्हणजे मघाशी उशिरा आला होता तो तोच होता. काळा गॉगल घातलेला. आणि त्यांनी सगळ्यांना पटपट कळवलं की इन्स्पेक्टर तावरेची वर्दी ज्याच्या अंगावर आहे तोच अजित आहे, त्याला पकडा. आता इन्स्पेक्टरच्या वेशात असलेला आणि काळा गॉगल घातलेला शशी, रवी शेठ आणि चंद्रा जिथं होते त्या बाजूलाच होता, पण त्यांनाही ओळखू येत नव्हतं की तो शशी आहे. पण पोलिसांनी मात्र बघितलं की तो रवी शेठच्या बाजूनेच फिरतोय, म्हणजे नक्कीच तो त्यांचं प्रोटेक्शन करतोय हे त्यांनी ओळखलं. पण आता त्याच्यावर सरळ सरळ हल्ला करून त्याला पकडणं सोपंसुद्धा नव्हतं. आणि इतकं सोपं असतं शशीला पकडणं आणि त्याच्यावर हात टाकणं तर आतापर्यंत पकडलं असता की. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, थांबा, आपल्याला त्याच्यावर डाऊट आलाय असं दाखवू नका आणि आपल्यामध्ये काय प्लॅन ठरतो हे त्याच्यापर्यंत जाऊन सांगू नका. त्याला वगळायचा आणि बाकी सगळ्यांना प्लॅन सांगायचा. आणि कुणी एका दोघांना सरळ सरळ त्याच्याकडे जाऊ नका. त्याला आता घेरावच घातला पाहिजे. नक्कीच त्याच्याकडे शस्त्रसुद्धा असणार.
त्यामुळे जरा जपून. आणि रवी शेठनंसुद्धा याची कल्पना नव्हती की शशी बाजूलाच आहे. पण आता शशीनं डोळ्याचा चष्मा काढला आणि चंद्राला डोळा मारला. आणि चंद्रा थोडी हबकलीच. आणि ह्यो मसन्या पोलीस मला डोळा मारतो म्हणून तिनं तिथूनच नाक फुगवलं आणि दातवट खाल्ले. आणि शशीनं आता तिला कळेना, ती मला ओळखना म्हणून पायाकडं खून केली आणि पैंजण दाखवलं तिचं. तरी पण त्या वेळीला कळेना. आणि ती म्हणाली, बाबा तो पोलीस मला खानाखुणा करतोय, डोळे मारतोय, त्याला दाखवू का माझं गावरान हिसका? रवी शेठना मात्र कळलं आणि ते लगेच म्हणाले, चंद्रा अगं तो अजित आहे, असं काय करतेस? तसं तिनं आणखीन त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, बाई ग त्यो आहे होय. आणि मनातच म्हणाली, किती भारी दिसतंय, हे असले धंदे सोडून पोलीस झाला असतं तर काय झालं असतं. त्याला आता घाबरतात त्यापेक्षा डबल घाबरले असते की सगळे, असं ती त्याच्याकडे बघून म्हणत होती. आणि आता ती त्याच्याकडे सारखी सारखी बघायला लागली आणि तिला वाटायचं माझीच नजर त्याला लागायला नको. आणि मग तिनं हळूच तिच्या हातानं इतक्या लांबूनसुद्धा त्याची नजर उतरवली आणि बोटं कपाळावर मोडली. आणि शशीनं त्यांच्या धंद्यातली खून करून रवी शेठनं विचारलं की आज ज्याला टार्गेट करायचा आहे तो इन्स्पेक्टर कोणता. आणि रवी शेठने त्या पोलिसांचं नाव, तो कसा दिसतो, कोण आहे हे सांगण्यासाठी एक चिठ्ठी त्यांच्या कोटाच्या खिशातून काढली, जी त्यांच्या सहीनं होती आणि चंद्राच्या हातात कोंबली. आणि ती चिठ्ठी हळूच शशीला नेऊन दे असे म्हणाले. आणि आता ते नेमकं त्या इन्स्पेक्टरनं बघितलं आणि आता मात्र दाट संशय आला त्यांना की यांचा आणखीन काहीतरी प्लॅन नक्कीच आहे आणि कसला तरी कट शिजतोय. फक्त रवी शेठचं संरक्षण हा अजितचा प्लॅन नाही आणि चक्क हा कट त्यालाच मारण्याचा होता. हे जर त्याला कळलं असतं तर काय झालं असतं. आणि लगेच ते इन्स्पेक्टर तावरेचे कपडे घातलेल्या शशीकडे गेले आणि पोलिसांच्या वेशात असलेल्या शशीला म्हणाले, इन्स्पेक्टर तावरे, तुम्ही तिकडं काय करताय? अजित तिकडं येऊ शकतो, तुम्ही तिकडे जा, असं म्हणून त्याला तिथून बाजूला केला. आणि शशीला वाटलं तो आपल्याला तावरे समजतो, याचा अर्थ आपल्याला ओळखलं नाही. चला, काम आणखीन सोपं झालं. पण शशी इथंच चुकला. पोलिसांनी त्याला ओळखलं आहे हे त्याला कळलंच नाही आणि तो त्याच्याच भ्रमात राहिला आणि तिथून बाजूला गेला. आता चंद्र तिथं आली ती चिठ्ठी घेऊन. आता रवी शेठ हे सगळं बघत होते. त्यांना थोडीशी काळजीच वाटायला लागली जेव्हा शशी तिथून हलून गेल तेव्हा. आणि ही चिठ्ठी चंद्रावर त्या इन्स्पेक्टरच्या हातात देऊ नये चंद्रानं, असं त्यांना वाटलं, कारण त्या चिठ्ठीत त्यालाच मारण्याचा प्लॅन होता, तो सुद्धा रवी शेठच्या सहीने. आणि हा खूप मोठा पुरावा होता रवी शेठच्या विरोधात. आणि आता काय करावं हे त्यांना कळेना. पण आता चंद्रा त्या इन्स्पेक्टरच्या समोर आली आणि त्या इन्स्पेक्टरने सुद्धा ओळखलं की ही मुलगीसुद्धा त्याची साथीदारच आहे आणि हिलासुद्धा पकडायला हवी. आणि म्हणून ते तिला म्हणाले, तुझं काही काम आहे का इन्स्पेक्टर तावरेकडे? चंद्रा म्हणाली, हो, पण चिठ्ठी द्यायची आहे असं नाही म्हणाली चंद्रा. आणि म्हणाली, ते आमच्या गावचे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे असं म्हणाली. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, मग जा, ते तिकडे गेले आहेत, इथं खूप गोंधळ आहे ना, तुम्हाला बोलता येणार नाही, असं म्हणून त्या दोघांना बरोबर बाजूला केलं. चंद्रा आता तिकडंच निघाली जिकडं तिच्यासाठी आणि शशीसाठी त्यांना अडकवण्यासाठी चक्रव्यूह रचलं होतं. आणि आता चंद्रा, शशी आणि त्या चिठ्ठीत पोलिसाला मारण्याची ऑर्डर दिली होती ती चिठ्ठीसुद्धा सहीनिशी तिच्या हातात होती. आणि म्हणून रवी शेठसुद्धा हे तिघेही पोलिसांच्या सापळ्यात अडकणार होते. मग आता काय होईल? हे चक्रव्यूह भेदून शशी, चंद्रा आणि रवी शेठ कसे बाहेर पडतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.